नमस्कार सर्वांना. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 NEP पॅटर्ननुसार एक नवीन विषय सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट या विषयातील विक्री क्षेत्रातील करिअर संधी, करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन सेलिंग या घटकावर आपण यामध्ये माहिती बघणार आहे. तर यापूर्वी आपण या विषयाचे एकूण 5 व्हिडिओ लेक्चर आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. आज हा आपला 6वा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण विक्री क्षेत्रातील करिअर संधी या घटकावर माहिती बघणार आहे. मित्रांनो, हा जो पेपर आहे तो सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयरला दोन क्रेडिटसाठी हा विषय आहे. म्हणजे तुम्हाला 30 मार्काचा हा विद्यापीठाचा पेपर असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला विक्री क्षेत्रातील करिअर संधी हा प्रश्न हमखास येण्याची शक्यता आहे. चला तर मग आपण जास्त उशीर न करता यामध्ये चर्चा करूयात. बघा मित्रांनो, विक्री क्षेत्रातील करिअर संधी म्हणजे काय, आपण त्यात थोडक्यात माहिती बघूया. विक्री हे कोणत्याही उद्योग, व्यापार किंवा सेवा क्षेत्राचे हृदय मानले जाते. कारण जोपर्यंत आपण वस्तूची विक्री करणार नाहीये तोपर्यंत कंपनीला पैसे मिळणार नाहीत, आणि कंपनीला पैसे मिळणार नाही याचा अर्थ कंपनीला नफा मिळणार नाहीये. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये उद्योग असो, व्यापार असो, सेवा असो, त्याच्यामध्ये विक्रीला काय म्हटलंय या ठिकाणी, हृदय असं म्हटलं गेलंय. उत्पादन तयार करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे विक्री क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आजच्या या जागतिकीकरणाच्या आणि डिजिटल युगामध्ये विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणावर रोजगार आपल्याला निर्माण या ठिकाणी होत आहेत. त्यामध्ये बघा, विक्री क्षेत्रात विविध उद्योगामध्ये रोजगाराच्या मोठी संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रभावी संवाद कौशल्य, आत्मविश्वास व ग्राहकांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला या ठिकाणी विक्री करणे आवश्यक असते. आणि त्यामुळे अनेक अशा विक्री करणाऱ्या व्यक्तींची ह्या मोठमोठ्या कंपन्यांना आवश्यक आहे. उदाहरणार्थ समजा सोशल मीडिया हँडलिंग करणं, ॲडव्हर्टायझिंग करणं, जाहिरात करणं, किंवा त्याचबरोबर एखाद्या वस्तूचं ब्रँड तयार करण्यासाठी प्रयत्न करणं. बरोबर आहे. म्हणजे असे खूप सारे उदाहरणं आहेत. किंवा विमा एजंट असेल, इन्शुरन्स, आपण ज्याला इन्शुरन्स एजंट असं म्हणतो, तो असतील, किंवा असे खूप सारे आपल्याला या ठिकाणी संधी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी, सेल्स ऑफिसर, असे भरपूर संधी आहेत. तर कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत ते आपण आता या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती बघूयात. पहिला आहे विक्री प्रतिनिधी, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. ग्राहकांना उत्पादनांची माहिती देऊन विक्री वाढवणे, नवीन ग्राहक शोधणे आणि जुने ग्राहक टिकवून ठेवणे ही जबाबदारी पार पाडतो. कंपनी आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून हा व्यक्ती कार्य करतो. बघा, हा जो आपला विक्री प्रतिनिधी आहे तो काय करतो, ग्राहकांना आपली जी वस्तू आहे त्या वस्तूची माहिती देतो, बाजारातील नवीन ग्राहकांना शोधतो, आणि जो कोणी जुना ग्राहक आहे ते जुने ग्राहक टिकून ठेवण्याचं काम ह्या विक्री एजंट जो आहे त्याच्या माध्यमातून ग्राहकांना टिकवून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातो. आणि हा जो व्यक्ती आहे तो कंपनी आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून तो कार्य करत असतो. पुढे आहे विपणन अधिकारी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. बाजारपेठेचा अभ्यास करून विक्री धोरण तयार करतो, ग्राहकांच्या गरजा ओळखून योग्य योजना आखतो, जाहिरात व प्रचार उपक्रमामध्ये सहभाग घेतो. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे की नेमकं बाजारपेठेला नेमकं काय हवं आहे, म्हणजे आपल्या वस्तूंना कोणती बाजारपेठ योग्य आहे, ग्राहकांच्या गरजा काय आहेत, ग्राहकांना कशा प्रकारची वस्तू हवी आहे, आणि ती वस्तू जाहिरात व प्रचाराच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या विपणन अधिकाऱ्याच्या मार्फत केले जाते. पुढे बघा, क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक, त्याला आपण एरिया सेल्स मॅनेजर असं म्हणतो.
विशिष्ट भागातील विक्रीचे नियोजन आणि नियंत्रण करतो. विक्री संघाचे मार्गदर्शन, देखरेख करतो. निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रणनीती आखतो. बघा, हा जो व्यक्ती आहे त्याला एक विशिष्ट असे एरिया वाटून दिला जातो. उदाहरणार्थ समजा हा सोलापूर आहे, पूर्ण गृहीत धरा. सोलापूरमधील काही भाग, अक्कलकोट हा तालुका आहे, ठीक आहे. तर अक्कलकोटसाठी एका जो कोणी एरिया सेल्स मॅनेजर आहे त्याला सोलापूर एक, अक्कलकोट एकाला दिला जातं, मोहोळ एकाला दिला जातो, किंवा इकडं अजून जे काही तालुके आहेत त्यात अशा पद्धतीने तालुके त्यांना वाटून दिले जातात आणि त्या व्यक्तींना तेथील जो एरिया आहे त्या एरियातील लोकांना वस्तू खरेदी करण्यासाठी आव्हान करणे, त्यांच्या मनामध्ये विश्वास तयार करून ठेवणं, हे या व्यक्तीच्या मार्फत या ठिकाणी केला जातो. आणि वस्तूचं जी काही संपूर्ण माहिती आहे ती माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या क्षेत्रीय विक्री व्यवस्थापकाचं असतं. पुढे आहे चौथा या ठिकाणी विक्री व्यवस्थापक. संपूर्ण विक्री विभागाचे नेतृत्व करणे म्हणजे विक्री व्यवस्थापक. आता मोठमोठ्या कंपन्यांमध्ये बघा विभाग असतात, जसे खरेदी विभाग आहे, विक्री विभाग असतात, ठीक आहे. तर विक्री विभागाचं व्यवस्थापक आणि तो पूर्ण विक्री विभागाचं नेतृत्व करत असतो. विक्री उद्दिष्ट निश्चित करून संघाला पूर्णपणे प्रोत्साहन देणं, कंपनीच्या विक्री वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय तो घेत असतो. बघा, काय काय वेळेस आपल्याला काय करावं लागतं, खूप सारे ऑफर्स वगैरे बघायला मिळतात, काही ठिकाणी डिस्काउंट आपल्याला बघायला मिळतात, किंवा एकावर एक वस्तू फ्री आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे अशा प्रकारचे काही टेक्निक वापरून आपल्याला वस्तू विकण्यासाठी ह्या ठिकाणी प्रयत्न केले जाते. शेवटी आपल्याला कंपनीला फायदा होईल या हेतूने अशा प्रकारच्या सवलती, अशा प्रकारचं जे काही आकर्षक भेट या विक्रीच्या माध्यमातून विक्री व्यवस्थापक त्या लोकांना सर्व नियोजन आखून देत असतो आणि निर्णय घेण्याचं महत्त्वाचं काम या व्यक्तीचं असतो. पुढे आहे व्यवसाय विकास अधिकारी. नवीन बाजारपेठ व ग्राहक शोधणे, व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी निर्माण करणे, कंपनीच्या विस्तार धोरणात महत्त्वाची भूमिका बजावणे, हे एक महत्त्वाचं काम हा व्यक्ती करत असतो. म्हणजे नवीन नवीन बाजारपेठ शोधणं, नवीन नवीन ग्राहक शोधणं, हे याचं महत्त्वाचं काम या ठिकाणी असतं. ठीक आहे. आणखी काही संधी आपण बघूयात. विक्री क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी आहेत. त्यातला आणखी एक संधी आहे बघा, किरकोळ विक्री अधिकारी. दुकानात ग्राहकांना थेट सेवा देतो, उत्पादनांची माहिती देऊन विक्री पूर्ण करतो आणि ग्राहक समाधानावर भर देतो. बघा, किरकोळ विक्री अधिकारी म्हणजे आपण ज्या काही वस्तू खरेदी करतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये, बरोबर आहे, कापड दुकान असेल किंवा किराणा दुकान असेल, आपण ज्या ठिकाणी वस्तू खरेदी करतो त्याला आपण किरकोळ विक्री अधिकारी किंवा किरकोळ विक्रेता असं म्हणतो. तर तो विक्रेता काय करतो, आपल्याला त्या वस्तूची संपूर्ण माहिती देतो आणि आपलं जे समाधान आहे ते समाधान होईल अशा प्रकारचे आपल्याला तो उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पुढे बघा, वैद्यकीय प्रतिनिधी. डॉक्टरांना औषधांची माहिती देणे, औषध विक्री वाढवण्यासाठी भेटी घेतो आणि औषध कंपनीचे प्रतिनिधित्व करतो. बघा, ज्या काही मेडिकल फील्डचे काही टॅबलेट्स, औषध असतील तर ते औषध त्या डॉक्टरपर्यंत त्याची माहिती पोहोचवण्याचं काम ह्या व्यक्तीच्या मार्फत केलं जातो. पुढे आहे विमा सल्लागार. ग्राहकांना विमा योजनांची माहिती देतो, योग्य पॉलिसी निवडण्यासाठी मार्गदर्शन करतो, कमिशनच्या आधारे त्यांना उत्पन्न मिळवून देतो. बघा, कोणताही व्यक्ती लगेच इन्शुरन्स उतरवत नाहीये, त्यामुळे त्याला योग्य ती माहिती द्यावं लागतं. आकर्षक त्याला काय जी भेट आहेत किंवा आकर्षक परतावा काय मिळणार आहे हे त्याला व्यवस्थित समजावून सांगावं लागतो आणि जर त्याला पटलं तर तो विक्रेता त्या ठिकाणी त्या ग्राहकाला ती वस्तू विकू शकतो किंवा ती सेवा देऊ शकतो. बरोबर आहे. जोपर्यंत त्या ग्राहकांना त्या पॉलिसीबद्दल विश्वास निर्माण होत नाहीये, त्याबद्दल आकर्षक भेट मिळेल हे त्याला खात्री होत नाही, तोपर्यंत ती पॉलिसी तो घेत नसतो. त्यामुळे विमा सल्लागार जो आहे त्याला व्यवस्थित समजावून सांगतो, गायडन्स करण्याचं काम ह्या व्यक्तीच्या मार्फत त्या ग्राहकांना केला जातो. पुढे आहे रिअल इस्टेट एजंट. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी ग्राहकांना मदत करतो, बाजारभाव आणि कागदपत्राबाबत त्यांना गायडन्स करतो, व्यवहार पूर्ण करून कमिशन मिळवतो, हे देखील महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ जमीन खरेदी करणे,
एखाद्याचं घर विकणे, शेत जमीन विकणे, अशा प्रकारची कामं हे रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून केले जातात. पुढे आहे बघा शेवटचं, डिजिटल विक्री कार्यकारी. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री करतो. सध्या हे खूप महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ई कॉमर्सचा वापर करून डिजिटल माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना या ठिकाणी आपलं विक्री करायचं शक्य होतं. म्हणजे सोशल मीडियाचा या ठिकाणी जास्तीत जास्त वापर केला जातो. ई कॉमर्सचा वापर केला जातो आणि ग्राहकांना काय अपेक्षित आहे त्यानुसार त्या व्यक्तीला वस्तू विकण्याचं काम या डिजिटल विक्री कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत केला जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विक्री क्षेत्रातील जे काही प्रमुख करिअर संधी आहेत त्याबद्दल माहिती बघितली. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपलं माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथेही तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट आपल्याला या ग्रुपवरती पाहायला मिळतील. ठीक आहे, चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.